आम्ही शुभाचे मावळे. प्रकरण 48. चाकणच्या किल्ल्याला वेढा पडला. पन्हाळ्याचा वेढा आवळतच चालला होता. पखालीसारखे गच्च भरलेले ढग वाढत होते. जणू फक्त सुई टोचायचा अवकाश. एकदा पाऊस सुरू झाला की या धो धो मावळी पावसाला कंटाळून सिद्धी जोहर वेढा उठवून तरी जाईल किंवा वेढा शिथिल तरी करील असे महाराजांस वाटत होते. शिंतोडे येऊ लागले. पृथ्वीचा सुगंध घुमघुमू लागला. धो धो पाऊस सुरू झाला. जणू समुद्रच आकाशातून सांडू लागला. तरीही जोहरची फौज भिजली नाही. तंबूत पाणी शिरले नाही. पन्हाळ्याच्या डोंगरावरून पाण्याचे लोट खळाळू लागले. वाऱ्याने तंबू डोलू लागले. तरी फौजेची तारंबळ उडाली नाही. वेड्यातील लोक आपापली जागा धरून उभेच होते. तोफांचे मोर्चे आणि वेड्यातील लोकांनी लावलेले बंदुकीचे मोर्चे अशा पावसातही चालू होते. कारण सिद्धी जोहरने त्या अडचणीवर तोड काढली होती. त्याने गवताची झापे उभी केली होती. खोपटी उभी केली होती. लोकांना निवाऱ्याला जागा तयार केल्या होत्या. पावसाचे पाणी तंबूत शिरणार नाही अशी व्यवस्था केली होती. मुसळधार पावसामुळे वेढ्यात थोडासुद्धा ढिलेपणा जोहरने येऊ दिला नाही. त्याचा चिवटपणा जब्बर होता. महाराज पन्हाळगडावर जगदंबेपुढे संचित शतपावली करीत होते. आईसाहेब राजगडावर देवापुढच्या नंदीदीपाला हाताचा आडोसा धरीत होत्या. वावटळ फार सुटली होती. हे पुणे महाराजांचे राहिले नव्हते. हा लाल महाल आईसाहेबांचा राहिला नव्हता. धुपाच्या धुरात शाहिस्तेखानाची राजकारणे रंगू लागली होती. खान पुण्यात येऊन 1 महिना होऊन गेला होता. या महिन्यात पुण्याचा आसमंत खानाने भाजून काढला. आपल्या देवभूमीची धूळधाण शाहिस्तेखानाने मांडली आहे हे दिसत असूनही आमचीच माणसे या वैऱ्याच्या पायावर लोटांगणे घालीत भिका मिळवायला जात होती. किती गारांनी सांगू या फितुरांची महाराष्ट्राच्या इतिहासाच्या पानावर ठेचा लागताहेत. या दगडांच्या पुण्याच्या देशमुखी आपल्याला मिळाव्या यासाठी लोणीचा कृष्णाजी काळभोर खानाला सामील झाला. खानाने शितोळे देशमुखांची देशमुखी जप्त करून ती काळभोरला दिली. एक नमुना आणखी पहा. पुण्याचा देशपांडा बाबाजी राम होनप हाही खानाला सामील झाला. या होनपाचे घर महाराजांच्या लाल महालाच्या शेजारीच होते. लाल महालाच्या दादाजी कोंडदेवांच्या आईसाहेबांच्या आणि महाराजांच्या सावलीला राहूनही हा बाबाजी होनप देशपांडा अखेर असाच निघाला. काळभोराहूनही काळाभोर होता. महाराष्ट्राच्या या घरच्या दुश्मनांना विशेषणे तरी कोणती द्यायची? विशेषणच संपली. सबंध पुणे प्रांतात आता कुठेही राजाची नावनिशाणी उरली नव्हती. सारा मुलूक खग्रास ग्रहण लागल्याप्रमाणे बेचिराग झाला होता. पुण्याच्या ईशान्येला फक्त एकच भाला अजून चमकत होता आणि तेवढाच खानाच्या काळजात खुपत होता. तेथे मराठ्यांची गर्दन अजूनही बुलंद होती. तेथे अजून मराठ्यांचा भगवा झेंडा बुलंद फडकत होता. ते ठाणे म्हणजे चाकणचा भुईकोट किल्ला, किल्ले संग्रामदुर्ग. हा किल्ला जिंकलाच पाहिजे. त्याशिवाय पुणे गुलशनाबादचा रस्ता निर्धास्त होणार नाही हे खान जाणून होता. गुलशनाबाद म्हणजे मराठ्यांचे प्रसिद्ध पुण्यक्षेत्र नाशिक. खानाच्या डोक्यात एकसारखे नाव घुमत होते, चाकण चाकण. चाकणच्या किल्ल्याची जी माहिती खानाला मिळाली होती त्यावरून त्याची खात्री झाली होती की चाकणचा किल्ला जिंकणे म्हणजे अगदी मोजक्या दिवसांचे काम आहे. एकदा आपल्या तोफा किल्ल्याच्या दरवाजावर धडकू लागल्या की आपोआप किल्ल्याची दातखीळ उघडेल. शिवाय आपली अफाट फौज आणि हत्ती आहेतच. एक चाकणच काय पण सारी दख्खन काबीज करू शकू असे हे आपले बळ आहे. शिवाय खानाने दक्षिणेतील मोगली किल्ल्यांतून मोठ्या मोठ्या तोफा मागविल्या आणि दळ उभे केले. मृगाचा पाऊस पडावयास प्रारंभ झाला होता.
नदी ओढे भरून वाहू लागले होते. तरीही मराठ्यांचे छुपे छापे पुण्याच्या छावणीवर चालूच होते. खानानेही या पावसाला न डरता चाकणची मोहीम मुरक केली. पावसाळ्याचे 4 महिने एवढी मोठी फौज बेकार ठेवण्यापेक्षा हा किल्ला घेणेच योग्य असा विचार खानाने केला. याहीपेक्षा भयंकर पावसात पन्हाळ्याचा वेढा आदिल खानचा सरदार सिद्दी जोहर हा चालवित असल्याचे उदाहरण मोगली फौजेपुढे होतेच. म्हणून औरंगजेबानेही म्हणायला नको की आदिल खानाची फौज पावसाळ्यात झुंजते तर तुम्हाला काय झाले झुंजायला. आदिल खान म्हणजेच विजापूरचा बादशहा आदिलशहा, परंतु त्याचा उल्लेख शहा या शब्दाने करणे औरंगजेबाला पसंत नसे. त्याला शहा म्हणण्याने मोगल बादशाहीचा अपमान होतो असे त्याला वाटे. दख्खनच्या एका क्षुद्र राज्यकर्त्याला शहा काय म्हणून संबोधायचे, त्यालाही साधे खानच म्हटले पाहिजे. म्हणून औरंगजेबाच्या कोशात आदिलशहा असा शब्द नव्हता, आदिल खान असा शब्द होता. तोफखान्याला हुकूम सुटला. फौज चाकणसाठी मुकरर झाली. हबश खान, सय्यद हसन, उझबेक खान, जाधवराव वगैरे मोठमोठ्या अनेक सरदारांस निघण्याचा हुकूम झाला. खुद्द शाहिस्तेखान जातीने निघाला. चाकण पुण्यापासून फक्त 9 कोस. खानाची ढाल कुंभार वेशीतून बाहेर पडली. चाकणच्या चौफेर 84 गावे आहेत. या सर्व गावांना मिळून चाकण 84 म्हणतात. ही गावे म्हणजे जसे 84 तांबूस मोतीच होते आणि चाकण म्हणजे त्यात झळझळणारा जणू तांबडा खडाच. हा मोत्याचा घास गिळायला खान निघाला. ही 84 गावे अजूनपर्यंत चाकणच्या मराठी अंमलाखाली होती. चाकणचा किल्ला तो केवढा, किल्ला नव्हेच गडीच ती. जास्तीत जास्त 400 हशम राहू शकतील एवढेच आवार. अवघा 3 एकरांचा पसारा. किल्ल्याचा आकार चौकोनी होता. 4 टोकांवर 4 व मध्ये 1 असे भव्य आणि अत्यंत बळकट बुरुज होते. पूर्वेच्या तटात प्रचंड बुरुजाच्या मध्यावर दरवाजा होता. तटांची रुंदी 8 हात आणि उंची 30 हात होती. चिरेबंदी बांधणीचा हा मोहरदार किल्ला अंगाबांध्याने असा खणखणीत होता की जसा भीमच बसलाय मांडी ठोकून. या दगडी तटबंदीच्या बाहेर खंदक होता. खंदकाच्या बाहेर मातीच्या कच्च्या विटांचा परकोट होता. किल्ल्याच्या प्रत्येक बुरुजावर तोफा उभ्या होत्या आणि दरवाजावर उंच उंच आसमानात मान ताट करून भगवा झेंडा फडफडत होता. शाहिस्तेखान मोगल चाकणवर चालून येतोय असे पाहून 84तले शेतकरी आपल्या घरचे धनधान्य घेता आले तेवढे घेऊन लांब डोंगराच्या सांदी कोपऱ्यात पळाले. जाताना उरले सुरले ते त्यांनी जाळून खाक केले. दात कोरायला काडी ठेवली नाही. गरेपठाराचा अनुभव लक्षात घेऊन इथले मराठे सावध झाले होते. खान इंद्रायणी ओलांडून पुढे आला. सारा मुलूक उजाड पाहून तो चकितच झाला. आता फौजेच्या पुरवठ्याला पुण्याहून किंवा जुन्नरहून दानावैरण आणणे त्याला भाग पडणार होते. खान झपाट्याने अंतरकाठीत निघाला. तोफांची चाके, घोड्यांच्या टापा, हत्तीचे चित्कार आणि घंटा घुंगराची घनघन खुळखुळ एकमेकात मिसळत होती. खान 4 कोस पुढे आला. आता चाकण 1च कोस राहिले. खानाने आपल्या सरदारांना हल्ला कसा आणि कोणी कोणत्या बाजूने करावयाचा हे आधीच समजाविलेले होते. टापांचा वेग वाढला. खान चाकणच्या अगदी टप्प्यात आला. लांब झाडीच्या पलीकडून आसमानात फडकणारा भगवा झेंडा दिसू लागला, जणू फुरफुरती मशालच. किल्ल्यांच्या तटांचा आणि बुरुजांचा वरचा भाग दिसू लागला. ताट केलेल्या बोटासारखी एक तोफ तटाबुरुजावरून दिसू लागली. पहिला एल्गार कारिगार जर झाला नाही तर वेडा घालायचा हे खानाचे ठरलेच होते. कोणती बाजू धरायची, कोणत्या बाजूस मोर्चे लावायचे हेही खानाने आधीच ठरविले होते. त्याप्रमाणे सर्वांस हुकूमही केलेले होते. खानाची फौज किल्ल्याच्या अगदी नजीक आली. किल्ल्याची खडी तटबंदी दिसू लागताच मोगली फौजा प्रचंड आसमानभेदी गर्जना करीत
किल्ल्याकडे धावत सुटल्या. घोडे जोडलेल्या तोफा धाड धाड चाके उडवीत दौडत होत्या. घोड्यांच्या टापांखाली जमीन पिंजत होती. किल्ल्यावरचे लोक सरसावले. किल्ल्याच्या नौबतखान्यात वाद्ये गरजू लागली. मोगली फौज किल्ल्याला सावलीपर्यंत आली. किल्ल्यावरच्या तोफांना एकदम बत्ती मिळाली. धडाड धडाड गोळे सुटू लागले. बंदुकांच्या फैरी फाडफाड उडू लागल्या. खानाची फौज गांगरली. एकदम किल्ल्याला भिडायची स्वप्ने विरघळली. आरडाओरडा, रणवाद्यांचा कल्लोळ, तोफा बंदुकांचा धूमधडाका आणि हत्ती घोड्यांच्या ओरडण्याची त्यातच भर. तोफांच्या धोरणे तर काहीही दिसेना. दारूच्या वासाने हवा सर्द झाली. घसे फोड फोडून सरदार हुकूम सोडित होते. धुळीचे लोट उंच उंच उसळत होते. दारुगोळ्याच्या दणदणाटात काहीच ऐकू येत नव्हते. किल्ल्यावरून होणाऱ्या माऱ्यामुळे मोगली फौजेचा डाव फिसकटला. शाहिस्ते खान स्वतः किल्ल्याच्या उत्तरेच्या बाजूस गेला. खानाच्या खास दिमतीचे सरदार गिरीधर कुंवर, बिरमदेव, हबश खान, दावाजी वगैरे खानाच्या मागोमाग गेले. शमसुद्दी खान, मीर अब्दुल मबूद दरोगा, सय्यद हसन, उझबेक खान, खुदावत खान हबशी, विजयसिंह, सुलतान, आली अरब व आलायार बुखारी हे किल्ल्याच्या पूर्वेच्या बाजूला धावले. किल्ल्याचा दरवाजा याच बाजूस होता. राव भावसिंग, सरफराज खान, जाधवराव, जौहर खान हबशी हे दक्षिणेच्या बाजूस सरसावले आणि राजा रायसिंग हा एकटा सरदार आपल्या फौजेसह पश्चिमेच्या बाजूवर थांबला. आणि सर्वांनीच बंदुकीच्या टप्प्याच्या अंतरापासून बरेच लांब तळ दिले. किल्ल्यास चारही बाजूंनी मोगलांचे मोर्चे बसले. चौफेर वेढा पडला. किल्ल्यातील मंडळी मात्र खानाच्या फौजेची उडालेली तिरपीट आणि फसलेला बेत पाहून खुश झाली. शाहिस्ते खानाच्या वेड्याचा दुसरा दिवस उजाडला. किल्ल्याच्या नजीक जाऊन तटावर यशस्वी मारा करणे जरूर होते, पण किल्ल्यावरून बाण आणि बंदुकीच्या गोळ्या इतक्या अचूक आणि असंख्य सुटत होत्या की तटावर जायचे नावच नको. धमधमे रचून त्याच्या आड खानाच्या सरदारांनी तोफा बंदुकांचे मोर्चे उभे केले आणि त्याच्या आडून तटावर मारा करण्याचा प्रयत्न मोगल करू लागले. किल्ल्यातील मराठ्यांनी दारूचे मोठमोठे बाण मोगलांवर सोडण्यास सुरुवात केली. त्यामुळे मोगल अगदी हैराण झाले. त्यांचे मोर्चे काही ठरेनात. धारिष्ट करून मोगली हशम पुढे जात आणि गोळ्या झाडीत, पण परिणाम उलटाच होई. मावळे त्यांना अचूक टिपीत. तटाच्या आडून जाग्यातून गोळ्या झाडणारे मावळे सुखरूप होते, बेदरकार होते. खानाची नाकेबंदी मात्र नक्की होती. किल्ल्यात चोरून मारून जाण्या इतकी सुद्धा फट ठेवली नव्हती. खान ही पक्की खात्री धरून होता की आतले लोक धान्य संपले आणि दारुगोळा संपला की उघड्या वाळूवर पडलेल्या माशासारखे तडफडू लागतील. किल्ला हमखास मिळणारच, पण इतकी वाट बघत बसायला खानाला धीर नव्हता. 5 दिवस उलटले. मावळ्यांनी मोगलांची बंदुकीनी टवाळी चालवली होती. मोगलांचा मोर्चा 10-20 पावले निर्धास्त पुढे येऊ लावा आणि मग बुर्जावरून एकच तोफ अशी डागावी की केलेली सारी धडपड आसमानात. आणि मग प्रत्येक मावळा खानाच्या फौजेकडे पाहत राहील. खान मात्र चडफडे. तिकडे महाराज पन्हाळगडावर सुटकेकरिता तळमळत होते. 10 दिवस केले. मावळ्यांच्या आता सारे अंगवळणी पडले. गेल्या 10 दिवसात शाहिस्ते खानाने खंडिनी दारुगोळा उडविला होता, पण फक्त आवाज आणि धूर याशिवाय त्यातून काहीच निर्माण झाले नव्हते आणि होतही नव्हते. किल्ल्याची मुठभर मातीसुद्धा निखळली नव्हती. रात्र झाली की किल्ल्यातल्या मावळ्यांना उजाडे. मुघली फौज श्रमाने सुस्तावे. त्यातच पाऊस सुरू झाला होता. रात्री अपरात्री छावणीत सुस्त शांतता दिसली की किल्ल्याचा दिंडी दरवाजा उघडून चाकणचा किल्लेदार आपल्याबरोबर टोळकी घेऊन मुंगसासारखा बाहेर पडून
भराभर छावणीत घुसून सपाटून कापाकाप उडवी. छावणीत गोंधळ उडाला की मोगली शिपाई खडबडून धावत. पण तोपर्यंत हे सारे उंदीर किल्ल्यात पसार होऊन दिंडी लावून घेताना दिसत. जवळ जायची तर सोयच नव्हती. जरा जवळ गेलं की ठट ठट गोळ्या सुटत. 15 दिवस होऊन गेले. खानाने शिकस्त चालविली होती. दारुगोळ्याचे पेठारेच्या पेठारे रिकामे होत होते. तोफांची तोंडे आग ओकून ओकून लालालावी करत होती. चाकणची रग वाढत होती. मावळ्यांची पुरेपूर खात्री होती की आज ना उद्या लवकरात लवकर आपले महाराज पन्हाळगडातून निसटतील आणि मग आपल्याला कुमक येईल. मग बघूच या खानाकडे. महाराज सुटेपर्यंत या खानाला मिशीच्या केसा इतकेही पुढे येऊ द्यायचे नाही. किल्ल्यातला प्रत्येक मावळा जब्बर निष्ठेचा होता. त्यांच्या पाठीशी किल्लेदारही तसाच भक्कम बुर्जासारखा उभा होता. एक एक दिवस उलटत होता, पण किल्ल्याची हिंमत वाढतच होती. किल्ल्यातले मावळे म्हणत, जाऊ पावतर आमचं महाराज पन्हाळगडावर त्या बळजोर सिद्धी झव्हारशी लढत आहेत. तव पावतर आम्ही समधी मिळून चाकण 84 गनिमा संघ पावला पावलाला लढू. शाहिस्ते खानाला किल्ल्यातील मराठ्यांची चिवट हिंमत पावलं पावली प्रत्ययास येत होती. त्याला ही गोष्ट काही सहन होत नव्हती, पण करणार काय. त्यातच पावसाने धो धो धार धरली होती. चाकणच्या किल्ल्यात घुसण्याकरिता काय करावे हे खानाला समजेना आणि पन्हाळगडातून निसटण्याकरिता काय करावे हे महाराजास समजेना. पन्हाळगडाचा वेढा आवळत चालला. जौहर फाजलने अगदी मगरमिठी मारली. गड त्यांच्या बाला मिसाळा होता, पण महाराजांना मात्र बाहेर निसटायला फट न उरल्यामुळे गुदमरल्यासारखे झाले होते. चाकणचाही वेढा खानाने कमालीच्या नेटाने चालविला होता. महाराजांकडून कुमुक येईल या खात्रीवर चाकणचे डोळे पन्हाळ्याकडे लागले होते आणि सिद्धी जौहर, फाजल खान आणि त्यांची 35,000 फौज पन्हाळ्याकडे डोळे लावून बसली होती. शिवाजी केव्हा शरण येतोय याची वाट पाहत. स्वराज्याच्या शिलेदारीत सामील झालेल्या प्रत्येक मराठ्याची यावेळी परीक्षा चालू होती. त्यांचा सर्वांचा मुक्काम जणू मृत्यूच्या ओठावर होता. मृत्यूने नुसती जीभ जरी ओठावरून फिरविली तरीही नाश ठेवलेलाच. पण रणांगण आणि युद्ध म्हटले की असेच असावयाचे. परंतु या शिलेदारांच्या घरच्या बायका मुलांनाही अशाच कठीण गोष्टींना तोंड द्यावयाची वेळ आली होती. बादशहा अली आदिलशहाने तर केदारजी खोपडे देशमुखाला असा हुकूम पाठविला होता की गनिमाच्या निस्बतीचे म्हणजे शिवाजीच्या पदरचे जे जे लोक जागोजागी असतील त्यास दस्त करून हुजूर पाठव आणि त्यांची जी काही चीजवस्तू सापडेल ती खुशाल लूट. स्वराज्याचा शिपाई होणे इतके महाग होते. सिद्धी जौहरने पन्हाळगडाच्या वेढ्याच्या वेळी आणखीन एक गोष्ट केली होती. त्याच्या फौजेतील 2 प्रख्यात सरदारास विशाळगडाकडे पाठवून विशाळगडासही मोर्चे देण्याचा हुकूम दिला होता. हे 2 सरदार म्हणजे पालीचा जसवंतराव आणि श्रंगापूरचा सूर्याराव सुर्वे. जौहरच्या हुकुमाप्रमाणे या 2 सरदारांनी विशाळगडास मोर्चेही दिले. विशाळगड 6 महिन्यापूर्वीच स्वराज्यात सामील झाला होता. जसवंतराव व सूर्यराव विशाळ्याशी झुंजत होते, पण अद्याप त्यांना तोही गड जिंकता आलेला नव्हता. गडावर स्वराज्याचा झेंडा फडफडत होता. विशाळगड हा किल्ला पन्हाळगडाच्या किंचित वायव्येस 20 कोसांवर आहे. वास्तविक विजापुराहून आदिलशहा बादशहाने दिल्लीला अर्ज पाठवून औरंगजेबाकडे मदत मागविली होती. औरंगजेबाने त्याप्रमाणे शाहिस्ते खानाला पाठविलेही, परंतु विजापूरकरांशी
हातमिळवणी न करता स्वतंत्रच मोहीम चालू ठेवण्याचा त्याला औरंगजेबाचा हुकूम झाला. त्यामुळे दिल्लीच्या फौजा जौहरशी हातमिळवणी करू शकल्या नाहीत. जर तसे झाले असते तर मात्र पन्हाळ्याच्या वेड्याला चालू वेड्यापेक्षाही महाभयंकर स्वरूप आले असते. परंतु या आदिल खानाशी हातमिळवणी करणे कमीपणाचे वाटले म्हणून मोगलांनी स्वतंत्रच मोहीम मांडली. महाराजांनी आतापर्यंत कितीतरी सरदारांना बनविले होते, कितीतरी मिजाजखोरांना झुकांड्या दिल्या होत्या. आदिलशहाला हे त्यांचे गुण माहीत झाले होते. म्हणूनच तो वारंवार फरमाने पाठवून सिद्दी जौहरला हुकूम आणि इशारे देत होता की या लबाड शिवाजीपासून सावध राहा. तो एखाद्या वेळी गोडगोड थापा देईल, तरीही तू त्यावर विश्वास ठेवू नकोस. तो अत्यंत बिलंदर आहे. जौहरनेही खरोखरच अत्यंत नेकीने परिश्रमपूर्वक आणि डोळ्यात तेल घालून अहोरात्र पन्हाळ्याचा वेढा सावध ठेवला होता. मुंगीसुद्धा बाहेरून गडावर किंवा गडावरून बाहेर येऊ शकणार नाही इतका हा वेढा त्याने कडक ठेवला होता. अज्ञाता नैव निर्याती न चायाती पिपिलिका. आम्ही शिवबाचे